Hello, good evening, my dear students. So, how are you? Are you fine? Today is 1st October 2021, Friday. The new month starts and we will continue our English study. Do you remember which page we had completed in our last lecture? Means on Tuesday. We had completed page number 22 in our English learning book. Today we will start from page number 23. So please open your book, test book, page number 23. Okay. 1.5. Children are going to school. Please open your test book and put your fingers under the words. Put your finger under the words and please take the pencil in your hand. Which words I will tell you, you have to underline the words. Okay? We will start again, page number 23, 1.5. Children are going to school. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. तर निदा फजली नावाचे एक हिंदी आणि उर्दू असे कवी आहेत. हिंदी आणि उर्दू म्हणजे त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेतून कविता लिहिलेल्या आहेत. निदा फजली वॉज अ प्रॉमिनंट म्हणजे प्रमुख, मुख्य असे ते कवी आहेत ज्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेतून आपल्या कविता लिहिल्या आहेत. He has written many different types of songs and poems. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि कविता लिहिल्या आहेत. He was honored with the National Harmony Award. आणि आपला जो राष्ट्रीय हार्मनी अवॉर्ड आहे, ॲक्च्युली हार्मनीचा अर्थ होतो सुसंवाद. पण त्या अवॉर्ड म्हणजे पुरस्कार, त्या पुरस्काराचं नाव आहे नॅशनल हार्मनी अवॉर्ड. तो सुद्धा त्यांना मिळालेला आहे. ही वॉज हॉनर्ड म्हणजे त्यांना सन्मानित केलेला आहे त्या पुरस्काराने. ही वॉज अवॉर्ड पद्मश्री बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि भारत सरकारने त्यांना म्हणजे कोणाला, निदा फजली यांना पद्मश्री पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. म्हणजे इतके महान ते कवी आहेत की त्यांना नॅशनल हार्मनी अवॉर्ड मिळाला आहे, पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. ॲक्च्युली ते निदा फजली म्हणजे मुस्लिम धर्माचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी उर्दू भाषेतून त्याचबरोबर हिंदी भाषेतून कविता लिहिलेल्या आहेत. मराठीतून नाही, हिंदी आणि उर्दू. इन दिस पोएम, आता ही जी कविता आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, ह्या कवितेमध्ये ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. ह्या कवितेत त्यांनी सकाळचं म्हणजे सकाळी लवकर पहाटेचं एक सुंदर असं चित्र त्यांनी दाखवलेलं आहे किंवा काढलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल टीचर इथे कुठे पहाटेचं चित्र दिसत नाही. तर ही कविता मागच्या पानावर आहे. ह्या पेजवर इथे कवी जे आहेत, कविता लिहिणारे कवी, त्यांचा परिचय दिलेला आहे वरच्या त्या ब्लू बॉक्समध्ये. आणि खाली थोडीशी म्हणजे त्या कवितेशी आधारित असं वर्णन किंवा काही प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. इन दिस पोयम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. ह्या कवितेमध्ये निदा फजली यांनी पहाटेचं सुंदर चित्र दाखवलेलं आहे. आता चित्र फक्त पट्टी पेन्सिलने काढून नंतर ते रंगाने रंगवून दाखवता येतं असं नाही. तर चित्र आपल्याला शब्दांनी सुद्धा दाखवता येतं. म्हणजे शब्दांनी वर्णन करून सुद्धा आपण एखादं चित्र दुसऱ्यांच्या नजरेसमोर किंवा दुसऱ्या व्यक्तीसमोर उभं करू शकतो. असं आपल्या कवितेतून शब्दांच्या माध्यमाने ह्या कवीने
पहाटेचं सुंदर चित्र उभं केलं आहे. वेन चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल और वेन चिल्ड्रन गो टू स्कूल. पहाटे किंवा सकाळी लवकर मुले शाळेत जातात. त्यावेळेचं जे सकाळचं वर्णन असतं ते पुढील पानावरील कवितेत निदा फजली ह्या कवीने वर्णन केलेले आहे. आता मुलांनो, मागील 1.5 वर्षापासून कोरोना महामारीमुळे आपण घरातच आहोत. तुमचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मग तुम्ही म्हणाल, टीचर आम्ही कुठे शाळेत जातो? की शाळेचं आम्ही वर्णन म्हणजे सकाळचं वर्णन आम्हाला बघायला मिळेल किंवा सकाळचं दृश्य आम्हाला बघायला मिळेल. पण आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं किंवा आपण सकारात्मक विचार करायचा की आता जवळजवळ करोनाचे जे रुग्ण आहेत अगदी खूप कमी आहेत किंवा नाहीच्या बरोबरीने आहेत आणि लवकरच आपल्या शाळाही उघडणार आहे. तुम्हाला बातमी मिळालीच असेल की 4 ऑक्टोबरपासून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत आणि आपण अशी अपेक्षा करूया की दिवाळीच्या नंतर तरी आपले 5वी ते 7वीचे वर्ग सुरू व्हावेत किंवा आपली शाळा सुरू व्हावी अशी आपण प्रार्थना करूया देवाकडे. आणि त्याचबरोबर आपण सकारात्मक दृष्टीने या कवितेचाही अभ्यास करूया. आता तुम्ही जवळजवळ 6वीपासून शाळेत येत नाही आहात, पण 5वीला तुम्ही येत होता ना सकाळी शाळेत. मग त्यावेळेचं हे सकाळचं जे वर्णन आहे, त्यावेळेस ह्या कवितेत दिलेलं सकाळचं जे वर्णन आहे ते तुम्ही अनुभवलेलं आहे 5वीला असताना. आणि काही विद्यार्थी सकाळी लवकर उठतही असतील 6 वाजता 7 वाजता आणि त्यावेळेस सकाळचं जे बाहेरचं दृश्य असतं, घराबाहेरचं दृश्य रस्त्यावरचं ते तुम्ही अनुभवलेलं असेल. आणि जर तुम्ही उठत नसाल तरी जरा एखाद्या दिवशी तरी सकाळी लवकर उठून सकाळचा जो अनुभव असतो नैसर्गिक अनुभव असतो तो घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता खाली बघा, क्वेश्चन 1 आहे, थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ओकेजन्स. म्हणजे हे जे प्रसंग आहेत ते दररोजचे प्रसंग आहेत, त्याविषयी विचार करा. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स युजिंग ॲट लिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. म्हणजे आपले जे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, सेन्स ऑर्गन्स म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिये. माहिती आहेत ना तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिये, जे तुम्ही विज्ञानात शिकता, इंग्लिशमध्येही तुम्ही शिकला आहात ह्याच्या आधी. 5 आपली जी ज्ञानेंद्रिये आहेत. फर्स्ट आहे काय? आय, आपला डोळा, देन नोज, नाक, देन टंग, जीभ. चौथं आपली स्किन, त्वचा. आणि 5वं आपलं ज्ञानेंद्रिय आहे की आपण कशाने ऐकतो? कानाने. तर आपले कान, इयर, ही 5 आपली ज्ञानेंद्रिय आहेत. 5 सेन्स ऑर्गन्स म्हणजे आय, इयर, नोज, टंग आणि स्किन. या 5 ज्ञानेंद्रियापैकी त्या प्रश्नाचा अर्थ असा आहे, जो मी पहिला प्रश्न वाचला आहे, की आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यातील कोणत्याही 2 ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून खाली जे प्रसंग त्याने दिलेले आहेत, टोटल 6 प्रसंग तुम्हाला दिसतात पहा पुस्तकात. 6 असे पिंक स्टार दिसतात ना, ते 6 प्रसंग दिसत आहेत. त्या 6 प्रसंगाचं आपल्याला वर्णन करायचं आहे आणि त्याच्यातून आपण आपल्याला आपला अनुभव सांगायचा आहे. म्हणजे आपल्या परिसरात, आपल्या सराउंडिंगमध्ये त्या प्रसंगाच्या वेळेस आपण काय अनुभव केला आहे ते आपल्याला 4 ते 5 वाक्यात स्पष्ट करायचं आहे. डिस्क्राईब युअर इमोशन्स ऑर फिलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स. म्हणजे तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्या आधारे तुम्ही हे जे तुमचे फिलिंग्स आहेत त्याचं वर्णन करायचं आहे. ठीक आहे. तुमच्या संवेदनशील अनुभवातून तुमच्या भावना तुम्ही वर्णन करायच्या आहेत. आता ओकेजन्स काय काय दिलेले आहेत पहा. फर्स्ट आहे व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. बिफोर सनराईज म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी, खूप सकाळची वेळ. म्हणजे सूर्योदय आता आपला किती वाजता होतो अंदाजे माहिती आहे तुम्हाला? सकाळी 6:30पर्यंत 6:30पर्यंत सूर्योदय होतो. त्याच्या आधीची वेळ म्हणजे 6 वाजता
ची वगैरेची वेळ असते त्यावेळेस बाहेरचा परिसर कसा असतो, कसं वातावरण असतं ह्याचं वर्णन द्यायचं. सेकंड आहे अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटिल आफ्टर सनराईज, म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर थोड्या वेळाने कसं म्हणजे कसं असतं आपला परिसर कसा असतो त्याचं वर्णन. आधी पहिलं आहे सूर्योदय व्हायच्या आधीचा परिसर किंवा आधीची वेळ. दुसरा प्रसंग आहे सूर्योदय झाल्यानंतर ची वेळ. थर्ड, ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली म्हणजे जेव्हा आपण शाळेत जातो त्यावेळेस आपली सुरुवातीला प्रार्थना होते शाळेची, त्या शाळेच्या प्रार्थनेच्या वेळेचं जे वातावरण असतं त्यावेळचा प्रसंग तो दिलेला आहे. या सगळ्या प्रसंगाचं आपल्याला 4 ते 5 वाक्यात वर्णन लिहायचं आहे. फोर्थ आहे लंच टाईम ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन. दुपारी जेवण्याची वेळ आपल्या घरची किंवा एखाद्या कार्यक्रमात किंवा शाळेतील मधल्या सुट्टीची वेळ याचं वर्णन करायचं आहे. फिफ्थ आहे ऑन द प्लेग्राऊंड बिफोर सनसेट ॲट सनसेट. पाचवा प्रसंग आहे की मैदानावर जेव्हा आपण खेळायला जातो बिफोर सनसेट म्हणजे सूर्यास्त. सनसेट म्हणजे काय, सूर्यास्त व्हायच्या आधी किंवा सूर्यास्त होताना. जे सूर्यास्त होताना जेव्हा आपण मैदानावर खेळत असतो त्यावेळेस आपल्याला आकाश कसं दिसतं, कसे चेंजेस होतात आकाशामध्ये, कसे बदल होतात ह्याचं वर्णन करायचं. आणि लास्ट आणि सिक्स्थ ओकेजन आहे प्रसंग बेड टाईम. जेव्हा आपण झोपायला जातो पूर्ण रात्र झालेली असते त्यावेळेस बाहेरची स्थिती कशी असते किंवा बाहेरचं दृश्य कसं असतं ह्याचं वर्णन करायचं. टोटल 6 त्याने ओकेजन्स दिलेले आहेत. आता तुमच्या उजव्या हाताला पेज नंबर 23वर पहा, असंच तुम्हाला एक स्टार दिसतोय ना, दिलेल्यामध्ये 5 सेन्सेस म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिये. तर आपली 5 ज्ञानेंद्रिये कोणकोणती आहेत ती आपल्याला त्याने सांगितलेले आहेत. फर्स्ट आहे व्हॉट यू हिअर. तुम्ही काय ऐकता, कशाने ऐकता, इयरने. मग हे जे इयर जे आहे तुमचे कान हे पहिलं ज्ञानेंद्रियच आहे. सेकंड आहे व्हॉट यू टेस्ट. तुम्ही कशाने चव घेता, म्हणजे चव कशाने घेता तर जिभेने. तर जीभ किंवा आपली टंग हे आपलं काय आहे दुसरं ज्ञानेंद्रिय आहे. इंग्रजीत त्याला सेन्सरी ऑर्गन्स असे म्हणतात. त्याच्या खाली लिहिले 5 स्वीट, डिलिशियस, सेव्हरी एक्सेट्रा. म्हणजे चव कशी असते पदार्थाची, कोणत्याही पदार्थाची चव एखाद्या वेळेस गोड असते, कधी कधी ती अगदी छान असते, चविष्ट. सेव्हरी म्हणजे चवदार असते. एक्सेट्रा वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्याला आपल्या जिभेमुळे कळते पदार्थाची चव. थर्ड आहे व्हॉट यू फील ऑर टच. तुम्ही एखाद्याला कोणत्याही वस्तूला जेव्हा टच करता म्हणजे स्पर्श करता त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं, त्या वस्तूचा स्पर्श कसा असतो, वार्म एक्सेट्रा. म्हणजे उबदार असते ती वस्तू किंवा गरम असते का थंड असते, ते तुम्ही स्पर्श केल्यानंतर टच केल्यानंतर तुम्हाला कळतं. म्हणजे आपलं तिसरं सेन्सरी ऑर्गन आहे आपली स्किन, आपली त्वचा. फोर्थ आहे व्हॉट यू स्मेल. तुम्ही कशाने स्मेल घेता, वास कशाने घेता किंवा तुम्हाला वास कुठून मिळतो, नाकाने. तर नोज हे आपलं आहे फोर्थ सेन्सरी ऑर्गन. फर्स्ट आपण काय पाहिलं इयर, त्यानंतर टेस्ट जीभ टेस्ट करण्यासाठी, मग फील करण्यासाठी आपल्याला फील कशाने होतं, आपल्याला थंडी आहे, उष्णता आहे, गरम खूप होत असतं, थंडी वाजत असते, आपल्या त्वचेमुळे आपल्याला कळतं. कशाला स्पर्श केला की ते गरम आहे का थंड आहे ती वस्तू आपल्या त्वचेमुळे कळतं. त्यामुळे तिसरं सेन्सरी ऑर्गन आहे स्किन. फोर्थ आहे नोज, व्हॉट यू स्मेल. तुम्ही कशाने स्मेल घेता, वास घेता ते. आता वास जो असतो तो नेहमीच घाणेरडा किंवा वाईट असतो असं नाही. काही वास खूप सुंदर असतात, छान असतात, सुवासिक असतात. फ्रेग्रेन्स किंवा ॲरोमा.
फ्रॅग्रन्स आणि ॲरोमा अर्थ एकच आहे, सुगंध. फुलांचा सुगंध किती छान असतो, अगरबत्तीचा सुगंध, एखाद्या पदार्थाचा सुगंध, केकचा सुगंध छान असतो की नाही. त्यामुळे आपण वास कशाने घेतो, नाकाने. नाक किंवा नोज हे आपलं 4th सेन्सरी ऑर्गन आहे. 5th आहे व्हॉट यू सी. तुम्ही कशाने पाहता, डोळ्यांनी. तर डोळे, आईज हे आपलं 5th सेन्सरी ऑर्गन आहे. त्यामुळे टोटल आपली 5 सेन्सरी ऑर्गन्स कोणते, आईज, फर्स्ट आईज, नंतर इयर, नोज, टंग आणि स्किन. हे 5 सेन्सरी ऑर्गन्स आपले आहेत, हे लक्षात ठेवायचे. आता हे जे वरचे 6 प्रसंग आहेत ते लिहिण्यासाठी त्यांनी सम युजफुल वर्ड्स दिलेले आहेत. पहा पेज नंबर 23 वरच त्या मधल्या बॉक्समध्ये खालच्या बाजूला, म्हणजे काही आपल्याला उपयोगी पडतील असे शब्द. त्यामध्ये स्ट्रॉंग विंड, तेज हवा, लाईट ब्रीज, हलकी हवा. विंड आणि ब्रीज अर्थ एकच. ब्राईट सनलाईट, अगदी तेजस्वी असा सूर्यप्रकाश. हॉट सन, उष्ण सूर्य. डार्क, अंधार. म्हणजे प्रत्येक वेळेस एकच क्लायमेट असेल, एकच प्रसंग असेल असं नाही. कधी असं खूप सूर्यप्रकाश असेल दिवसातून कधीतरी, कधी खूप अंधार पण असेल रात्रीच्या वेळेस. त्यामुळे ते उपयोगी पडणारे शब्द आपल्याला दिलेले आहेत. पिच डार्क, पिच डार्क म्हणजे गडद काळो. प्लेझंट, प्लेझंट म्हणजे आल्हाददायक, आनंददायक. कूल, कोल्ड, थंड. हॉट, उष्ण. वार्म म्हणजे उबदार. बर्ड्स चर्पिंग म्हणजे पक्षी किलबिलाट करत आहेत. बेल्स म्हणजे घंटांचा आवाज. पहाटेच्या वेळेस पहा मंदिरातून घंटांचा आवाज येत असतो. मंदिरातून घंटा वाजवत असतात लोक जे जातात मंदिरात पाया पडायला किंवा प्रार्थनेसाठी ते. हॉर्न्स, हॉर्न्स. विसल्स, विसल्स म्हणजे शिटी, शिटीचा आवाज येतो, शीळ वाजवल्यासारखा आवाज येतो. वारा जेव्हा बागेतून असा वाहत असतो शांतपणे, तेव्हा एक प्रकारे वाऱ्याचाही आवाज आपल्याला येत असतो. अगदी शांतता असेल परिसरात तरच येतो, नाहीतर नाही. स्वीट साऊंड्स म्हणजे सुमधुर असे आवाज येतात, पक्ष्यांचे गाण्याचे आवाज येत असतात सकाळच्या वेळेस. नॉईज, गोंधळ असतो संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मुलं बागेत किंवा मैदानावर खेळत असतात त्यावेळेस. दुपारच्या वेळेस क्वाईट असतं, सगळीकडे शांतता असते. आणि सिलेन्स, सिलेन्स म्हणजे निर्मळ, निर्मळ असं वातावरण, शांत निर्मळ वातावरण मंदिरात असतं, प्रार्थनेच्या वेळेस शाळेत असतं. नाईस, छान. नोबल, फ्री, डिलिशियस, चविष्ट. असे हे शब्द आपल्याला हे वरचे 6 प्रसंग लिहिण्यासाठी त्यांनी आपल्याला उपयोगी पडतील म्हणून दिलेले आहेत. खाली पहा वॉर्मिंग अप म्हणजे आपण उत्साहित होऊया, अधिक उत्साहाने आपण प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करूया. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे. ज्यावेळेस तुम्ही शाळेत जाता किंवा ज्यावेळेस तुम्ही शाळेत जात होता 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस घरापासून शाळेपर्यंतचा जो रस्ता आहे त्या वाटेत तुम्हाला काय काय दिसतं. लिस्ट ॲटलीस्ट 5 ऑफ द प्लेसेस ऑर पीपल. सकाळच्या वेळेस तुम्हाला दिसणाऱ्या अशा 5 ठिकाणांची नावं लिहा किंवा लोकांची नावं लिहा. तर तुम्हाला काय काय दिसतं सकाळच्या वेळेस. जेव्हा तुम्ही घरातून शाळेकडे चालत येत असता, मध्ये एखादं तुम्हाला झाड दिसतं, एखादं डॉक्टरचं क्लिनिक दिसतं, एखादं दुकान उघडं दिसतं की नाही, किंवा एखादी मध्ये शाळा पण तुम्हाला दिसत असेल, किंवा अजून कोणाचं घर दिसत असेल, एखादा बंगला दिसत असेल तुम्हाला. असे काही ठिकाणं तुम्हाला सकाळच्या वेळेस दिसत असतात. एखादी बिल्डिंग दिसत असेल, देऊळ दिसत असेल. असे 5 गोष्टी लिहायच्या आणि 5 लोकांची यादी करायची. कोण कोण भेटतं आपल्याला वाटेत सकाळच्या वेळेस. मिल्कमॅन, दूधवाला दिसतो कधी कधी. असे विक्रेते दिसतात. कोण पेपर वगैरे विकणारे ते दिसतात, त्यांना आपण वेंडर म्हणू शकतो. भाजीवाले दिसतात,
त्यांना आपण ग्रीन ग्रोसर म्हणू शकतो. त्याचप्रमाणे शाळेचे विद्यार्थी शाळेत जाताना दिसतात, स्टुडंट्स आणि काही लोक कामावर जाताना दिसतात, त्यांना आपण वर्कर असं म्हणू शकतो. मुलांनो, हा जो स्वाध्याय आहे पेज नंबर 23चा म्हणजे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. क्वेश्चन 1मध्ये 6 प्रसंग दिलेले आहेत. त्यातले 3 प्रसंगाचे वर्णन मी लिहून तुम्हाला फोटो पाठवणार आहे आणि क्वेश्चन 2 पण लिहून फोटो पाठवणार आहे. ठीक आहे, ते तुम्ही पेज नंबर 23 जे आहे पुस्तकातलं ते आधी शांतपणे वाचायचे आणि जो मी फोटो पाठवते ते सुंदर अक्षरात लिहून ते एकदा वाचायचं आणि नंतर मला फोटो पाठवायचा. फोटो पाठवायला उशीर झाला तरी चालेल, पण आधी वाचणं महत्त्वाचं आहे. आता आपण पेज नंबर 24वरील कविता शिकणार आहोत. ठीक आहे, कंटाळा नाही करायचा, शांत बसायचं. थोडा वेळ आपल्याला अजून कवितेचा अभ्यास करायचा आहे. पेज नंबर 24, चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ह्या कवितेच्या बाबतीतच ह्या कवितेचा जो स्वाध्याय आहे किंवा त्याच्याशी आधारित त्यावर रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते पेज नंबर 23वर होते आणि कवी परिचय होते. ओके, फर्स्ट आय विल रीड द पोयम. लिसन केअरफुली and put your finger under the words. Morning light spreads over the earth once again. The sky bows his head in respect, for children are going to school. The sun, after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. Through the green top branches, bridges sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lusty fellies waves his hands, for children are going to school. Angels of light have set out. Every road is a gleam. At this hour, every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on an old roof flies pigeons in the skies, for children are going to school. Translated from बच्चे स्कूल जाते हैं बाय नीदा फजली. मागच्या पानावर आपण नीदा फजली या कवीचा परिचय पाहिला. ते मुस्लिम धर्माचे असून त्यांनी हिंदी आणि उर्दू भाषेतून भरपूर कविता लिहिल्या आहेत. मी मगाशी म्हटलं मराठी भाषेतून त्यांनी कविता लिहिलेल्या नाही. आता ही जी कविता आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, ही जी कविता आहे ती हिंदी भाषेतील कवितेचं ट्रान्सलेशन आहे, म्हणजे भाषांतर आहे. खाली पहा, कवितेच्या अगदी खाली बारीक अक्षरात लिहिले पहा, ट्रान्सलेटेड फ्रॉम बच्चे स्कूल जा रहे हैं बाय नीदा फजली. नीदा फजली यांनी हिंदीतून लिहिलेली जी कविता आहे बच्चे स्कूल जा रहे हैं, या कवितेचं ते ट्रान्सलेशन इंग्रजीतून केलेलं आहे. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. ओके, आता आपण कवितेचा थोडक्यात अर्थ पाहूया. मी मगाशी म्हटलं तुम्हाला कवितेचा परिचय करून देताना की ह्या कवितेत कवी नीदा फजली यांनी पहाटेचं सुंदर वर्णन, सुंदर चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. सुंदर चित्र मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त चित्र काढून रंगवून आपण दाखवू शकतो असं नाही, तर शब्दांच्या माध्यमातूनही आपण सुंदर चित्र एखाद्या व्यक्तीच्या नजरेसमोर उभं करू शकतो. त्या प्रकारे त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स. सकाळ झालेली आहे आणि सूर्योदय झाल्यामुळे सकाळचा जो उजेड आहे सूर्योदयाचा तो सगळीकडे पसरलेला आहे. ओव्हर दी अर्थ, सगळीकडे म्हणजे पूर्ण पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पसरलेला आहे.
वन्स अगेन द स्काय बोज. कवी काय कल्पना करतात? परत एकदा जणू काही आकाशाने काय केलेलं आहे? द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. हां, म्हणजे आकाशाने रिस्पेक्टली, आदराने जणू काही आपले डोके खाली झुकवलेले आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. कारण शाळेचे विद्यार्थी, शाळेची मुलं आता शाळेत जात आहेत. मुले शाळेत जात आहेत. सकाळची वेळ आहे, 7 वाजलेले आहेत असं समजायचं आहे. आपणही लवकर शाळेत जाणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे जायचं आहे ना, तुम्हाला यायचं आहे ना शाळेत. आपण येणार आहोत लवकर शाळेत, भेटणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा मोबाईल जो आहे सारखा बघावा लागतो, व्हिडिओ बघावा लागतो, कंटाळा येतो, ते सगळं आता संपणार आहे. आपण शाळेत प्रत्यक्ष एकमेकांना भेटणार आहोत. ओके. मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर दी अर्थ. सकाळचा प्रकाश पूर्ण पृथ्वीवर प्रसरलेला आहे. वन्स अगेन द स्काय बोज इन हिज हेड इन रिस्पेक्ट. पुन्हा एकदा आकाशाने आदराने आपले डोके किंवा आपली मान अशी झुकवलेली आहे. मुलांना जणू काही आकाश काय करत आहे? वंदन करत आहे. अरे वा मुलांनो, तुम्ही सकाळी एवढ्या लवकर उठून आंघोळ करून तयारी करून शाळेचं दप्तर घेऊन शाळेत निघालात. किती तुम्ही उत्साही आहात, किती छान आहात ना. सेकंड पॅरा पहा. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. आता सूर्योदय झालेला आहे. कवी कल्पना अशी करतायत, निदा फजली हे जे कवी आहेत ते अशी कल्पना करतायत की सूर्योदय झालेला आहे आणि हा जो सूर्य आहे, द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. जणू काही सूर्याने नदीमध्ये आपली उडी घेतलेली आहे. आता सूर्य काही नदीत उडी घेत नाही, पण नदीच्या पाण्यात आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. हां, मग कवीने अशी कल्पना केलेली आहे की त्या सूर्याने नदीमध्ये उडी घेतलेली अशीच कवी कल्पना आहे. कारण नदीच्या पाण्यात आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. सूर्याने जणू काही सुंदर, गोल्डन म्हणजे सोनेरी, मस्लिनचा अर्थ होतो मलमली आणि टर्बन म्हणजे पागोटे. सूर्याने जणू काही सुंदर सोनेरी मलमली पागोटे पांघरलेले आहे. कारण सूर्य दिसतो कसा आपल्याला सकाळच्या वेळेस? त्याच पॅरेग्राफच्या वर बघा सूर्याचं चित्र आहे सुंदर. पिवळसर लालसर असा सोनेरी सूर्य आपल्याला दिसतो. जणू काही त्याने सोनेरी मलमली पागोटे पांघरलेले आहे अशी कवीने कल्पना केलेली आहे. वेट्स अँड स्माइल्स. हा जो सुंदर सूर्य आहे सोनेरी मलमली पागोटे पांघरलेला, तो जणू काही थांबला आहे आणि तो स्मित करत आहे, स्माइल करत आहे. ऑन वन साइड ऑफ द रोड. तो रस्त्याच्या एका बाजूला जणू काही उभा राहून स्माइल करत आहे. सूर्योदय झालेला आहे. कुठे होतं सूर्योदय? कोणत्या साईडला होतो सूर्य? कुठे उगवतो? वेअर डज द सन शाईन? द सन शाईन्स इन द ईस्ट. पूर्वेकडे सूर्य उगवतो. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पूर्व दिशेला हा सूर्य उभा आहे. तो पाहत आहे. शाळेचे विद्यार्थी शाळेत जात आहेत, त्यामुळे तो थांबून त्यांना स्मित करत आहे. आनंदाने त्यांना तो निरोप देत आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ओके. तिसरा पॅरेग्राफ पहा. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस. आता झाडाची जी फांद्या आहेत त्या मोठमोठ्या झाडांचे, उंचच्या उंच झाडांचे ज्या फांद्या असतात किंवा त्यांचे जे शेंडे असतात ते हिरवेगार शेंडे असलेली ही जी झाडे आहेत. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. पहिल्या पॅरेग्राफमध्ये मुलांना कोण वंदन करतोय? आकाश. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सूर्य त्यांना पाहून स्मित करत आहे, आनंदाने त्यांना बाय बाय करत आहे, ते शाळेत जातात म्हणून. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये वारा, हवा या मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना
ब्लेसिंग्स देत आहे. ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद देत आहे. पहा, थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस, झाडांच्या उंचच उंच हिरवे शेंडे असलेल्या फांद्यांवरून ब्रिजेस सिंग, ब्रिजेस म्हणजे हवा, गात आहे. सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, कोणतं गीत गात आहे? तर आशीर्वादाचं गीत गात आहे. हवा जी आहे ती फक्त सकाळी नाही, दिवसभर हवा इकडे तिकडे खेळती राहते. सकाळच्या वेळेस ती हवा थंडगार असते, कारण हवेत प्रदूषण कमी असतं. सकाळच्या वेळेस गाड्या कमी असतात, त्यामुळे हवेचं प्रदूषण कमी असतं आणि वातावरण पण थंड असतं सकाळच्या वेळेस. त्यामुळे ही सुंदर थंडगार हवा झाडांच्या वरून इकडे तिकडे फिरत आहे आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना पाहत आहे. त्यांच्यासाठी ती हवा आशीर्वादाचं गीत गात आहे. फ्रॅग्नेंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स, सकाळची वेळ आहे, बागेत फुले फुललेली आहेत. रस्त्याच्या कडेने जी रोपे आहेत त्याच्यावरची फुले फुललेली आहेत आणि फुलांचा हा जो फ्रेग्नेंट आहे, सुवास आहे, सुगंध जो आहे, फुलांचा जो सुगंध आहे तो झोपलेल्या रस्त्यांना जणू काही जागा करत आहे. झोपलेल्या रस्त्यांना जागा करत आहे म्हणजे फुले फुललेली असल्यामुळे त्याचा सुवास सगळीकडे पसरलेला आहे आणि सगळे जागे झालेले आहेत. रस्त्यावर लोक दिसू लागले, चहल पहल लोकांची दिसू लागली आहे. विथ देअर मेलडीज, विथ देअर मेलडीज म्हणजे मंजूळ गायन. मंजूळ म्हणजे अगदी आपल्या कानाला मधुर वाटेल असं गीत कोण गात आहे? ही फुललेली फुले जणू काही गात आहेत आणि रस्त्यांना जागे करत आहेत. ही सर्व कवी कल्पना आहे. ओके. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन, आणि रस्त्याच्या कडेला, द पीपल इन हिज लश डीप फेलीज. आता इथे पीपलचे स्पेलिंग पहा, PEEPAL, पीपल म्हणजे पिंपळाचं झाड. पीपल म्हणजे लोक म्हणतो, ते पीपल किंवा ती स्पेलिंग वेगळी असते, PEOPLE. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन, द पीपल इन इज लश डीप फेलीज. रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड जे आहे ते रसपूर्ण, त्याची पानं कशी आहेत? हिरवीगार, अगदी रसपूर्ण पाने जी आहेत त्या झाडांची पाने. वेव्ज हिज हँड्स, हे जे पिंपळाचं झाड आहे ते सुद्धा शाळेत जाणाऱ्या मुलांना जणू काय हात हलवून बाय बाय करत आहे. परत पहा, ॲट द कॉर्नर ऑफ द लेन, रस्त्याच्या कडेला असलेले, द पीपल इन इज लश डीप फेलीज. पिंपळाचे जे झाड आहे ज्याची पाने हिरवीगार रसपूर्ण आहेत. वेव्ज हिज हँड्स, ते जणू काही आपले हात हलवून, सकाळच्या वेळेस वारा सुटलेला आहे ना, वाऱ्यामुळे पाने हलत आहेत. कवी कल्पना अशी आहे की झाडे आपले हात हलवत आहेत. फॉर द चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, की जे विद्यार्थी शाळेत जात आहेत त्यांच्यासाठी हात हलवून ते त्यांचा निरोप घेत आहेत की अरे बाळांनो, शाळेत जात आहे, वा चांगली गोष्ट आहे, जा, व्यवस्थित जा, सांभाळून जा आणि छान अभ्यास करा. ठीक आहे. पुढे पहा, एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट. आता रस्त्यावर जो उजेड पडलेला आहे, म्हणजे उजेडाचे जे एंजल्स आहेत, एंजल्स म्हणजे दूत. एव्हरी रोड इज अ ग्लीम. उजेडाने, सूर्यप्रकाशाने किंवा त्या उजेडाने सगळे रस्ते चमकत आहेत. सकाळच्या वेळेस, रात्री कसा काळाकुट्ट अंधार असतो आणि सकाळच्या वेळेस सगळीकडे काय असतं? उजेड असतो, चमचमाट असतो. तर जणू काही कवी कल्पना अशी आहे की उजेडाचे जे दूत आलेले आहेत, एंजल्स, त्यांच्यामुळे रस्ते सगळीकडे चमकत आहेत. सगळीकडे प्रकाश आहे. ॲट दिस अवर, आणि ह्या तासाला, एव्हरी पार्टिकल ऑफ दी अर्थ, ह्या तासाला म्हणजे सकाळच्या वेळेस, सकाळी 7 वाजता जेव्हा मुले शाळेत जातात त्यावेळेस पृथ्वीवरचे सगळे पार्टिकल्स म्हणजे सगळे जे कण असतात,
throbs like a mother's heart. थ्रोप्स म्हणजे धडधडणे. लाईक अ मदर्स हार्ट. आईचं हृदय कसं धडधडतं ज्यावेळेस मुलं शाळेत जातात. हां, आता तुम्ही मोठे आहात, तुम्ही शाळेत जाताना तुमच्या आईला एवढी भीती नाही वाटत, पण ज्यावेळेस तुम्ही अगदी लहान होता, तुमच्या शाळेचा पहिला दिवस होता, आई तुम्हाला सोडायला आली होती, त्यावेळेस आईचं हृदय धडधडत होतं. अरे बापरे, हे माझं मूल आज पहिल्यांदा शाळेत जात आहे. हां, घराबाहेर कधी पडलं नव्हतं, आज शाळेत 2 तास थांबणार आहे, ते रडणार तर नाही ना, शांत बसेल ना, हा विचार आईच्या मनात त्यावेळेस आला होता. आणि तुम्हालाही वाटलं असेल ना, जेव्हा तुमचा शाळेचा पहिला दिवस होता, केव्हा नर्सरीला असेल किंवा आपल्या छोट्या शिशूला असेल, त्यावेळेस तुम्ही घाबरत आला होता ना, की आज आपण पहिल्यांदा शाळेत येतोय, नवीन शिक्षक, नवीन मुलं ज्यांना आपण ओळखत नाही. आपल्याला काय माहीत असतं, फक्त आपले आई बाबा, बहीण भाऊ, बस एवढ्यांच्याच सानिध्यात आपण असतो. आणि शाळेच्या पहिल्या दिवशी आपण घाबरत असतो, त्यावेळेस आईचं हृदय धडधडत असतं. त्याचप्रमाणे आजच्या ह्या तासाला सकाळी 7 वाजता पृथ्वीवरील प्रत्येक कण जो आहे त्याचं हृदय धडधडत आहे आईच्या हृदयाप्रमाणे. टाईम सिटिंग ऑन अँड ओल्ड रूफ. जणू काही वेळ थांबलेली आहे, वेळ जाऊन एका जुन्या छपरावर बसलेली आहे. कवी कल्पना आहे, ठीक आहे, मी पुन्हा सांगते, या सगळ्या कवी कल्पना आहे. जणू काही वेळ थांबलेली आहे, वेळ जाऊन एका छपरावर बसलेली आहे. फ्लाईज पिजन्स इन द स्काय. आणि आकाशात कबूतर उडत आहे, सकाळची वेळ आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. कारण मुले शाळेत जात आहेत, मुले शाळेत जात आहेत, सकाळची वेळ आहे, कबूतर आकाशात उडत आहेत आणि पृथ्वीवरील प्रत्येक कणाचं हृदय आईच्या हृदयाप्रमाणे धडधडत आहे. हां, इथे मुलांनो ही कविता संपलेली आहे. खाली कवितेमधील 3 कठीण शब्दांचे अर्थ दिले ते आपण पाहूया. मस्लिन. मस्लिन म्हणजे अ काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक. अ काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक म्हणजे कॉटनचं अगदी सॉफ्ट म्हणजे मलमली असं कापड. हां, आणि पुढचं काय आहे, FOLIAGE. फेलीज. फेलीज म्हणजे ग्रीनरी, लिफी कवर. ग्रीनरी म्हणजे हिरवेगार असे हिरवीगार अशी झाडांची पाने. अग्लिम. अग्लिम म्हणजे चमकणे, शायनिंग ब्राईटली म्हणजे तेजस्वीपणे चमकणे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला मी फक्त पेज नंबर 23 आणि 24 तुम्हाला शिकवलेले आहे. पेज नंबर 24 वरील कविता शिकवलेली आहे, ती जरा व्यवस्थित वाचा. कविता आपल्या वहीत सुंदर अक्षरात लिहा. आज मी अभ्यासाच्या 2 पानांचा फोटो पाठवणार आहे. तो अभ्यास कोणता आहे, पेज नंबर 23 वरचा तो अभ्यास आहे. हां, प्रसंगाचे वर्णन करण्याचा अभ्यास आहे आणि खालचा क्वेश्चन 2चा अभ्यास आहे. आणि पेज नंबर 24 वरील जे कठीण शब्द आहेत त्यांचे अंतर काय आहे, कठीण शब्दांचे अर्थ आहे. ओके, आणि तुम्हाला ती 2 पानं लिहायचीच आहेत आणि कवितासुद्धा पेज नंबर 24 वरची सुंदर अक्षरात लिहायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज ऑक्टोबरची 1 तारीख आहे. आपली परीक्षा, सामायिक परीक्षा जी आहे ती 22 ऑक्टोबरपासून सुरू होते. त्यामुळे कृपा करून सगळ्या विषयांचे व्हिडिओज व्यवस्थित शांतपणे पहा, सगळ्या विषयांचा अभ्यास छानपैकी करा, म्हणजे परीक्षेला तुम्हाला छान लिहिता येईल. हां, आणि चांगले गुण मिळतील. ओके, तर उद्या दुपारपर्यंत जरी इंग्लिशचा अभ्यास पाठवला तरी चालणार आहे, पण अभ्यास पूर्ण करून सुंदर अक्षरात तो पाठवा. ओके, सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. असाच अभ्यास करत राहा. हॅव अ गुड डे.